नमस्कार. कलरफुल लाईफ विथ STRT आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आपण आज काढणार आहोत 5 ते 3 ठिपक्यांची खूप सुंदर आणि आकर्षक अशी वेगळी रांगोळी. याप्रमाणे आपल्याला 5 ते 3 ठिपके टाकून घ्यायचे आहेत आणि मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला लाईन ओढून घ्यायच्या आहेत. या लाईन ओढून घेतल्या आणि आपली ही चांदणी तयार होते. आणि बाहेरच्या साईडला जे डॉट आहेत ते डॉट आणि चांदणीला आपल्याला याप्रमाणे लाईन ओढून घ्यायची आहेत. उभ्या मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही लाईन मारून घ्या. आणि याच लाईनच्या दोन्ही साईडला आपल्याला आणखीन 2 लाईन मारून घ्यायच्या आहेत. या लाईनच्या एका बाजूला 2 आणि दुसऱ्या बाजूला 2 याप्रमाणे आपल्याला 4 लाईन मारायच्या आहेत. दोन्ही साईडला मारायच्या आहेत लाईनच्या. आणि जे चांदणीचं टोक आहे बाहेरच्या साईडला त्या टोकाच्या दोन बाजूच्या लाईन आपल्याला याप्रमाणे जोडून घ्यायच्या आहेत. 2 लाईन प्रत्येक चांदणीच्या टोकाला याप्रमाणे लाईन जोडून घ्यायच्या आहेत आपल्याला. तुम्ही पाहू शकता याप्रमाणे रांगोळी खूप सुंदर आणि आकर्षक आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडली का नाही कमेंट करून सांगायला विसरू नका. अशा छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत. मी तुमच्या कमेंट्सना रिप्लाय करत असते. खूप मोटिवेशन मिळतं तुमच्या कमेंट्स आणि लाईकने. आणि आपण ह्या 2 लाईन मारून घेतलेल्या आहेत आणि परत एक जी लाईन राहिलेली आहे त्या लाईनने पण आपल्याला या लाईन जोडून घ्यायच्या आहेत एकमेकांना. याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. याप्रमाणे आपण लाईन जोडून घेतलेली आहे. आणि या लाईनच्या मध्ये आणि चांदणीच्या टोकामध्ये जे पाकळी बनलेली आहे फुलाची त्यामध्ये आपल्याला रंग भरायचा आहे. मी असा हा गडद चॉकलेटी रंग भरत आहे. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही रंग भरू शकता. शॉपमध्ये हा रंग कधी अवेलेबल असतो, कधी मिळत नसतो. तर आपल्याकडे जो लाल रंग असतो ना, त्या लाल रंगामध्ये थोडासा किंचित काळा रंग टाकायचा आणि दोन्ही मिक्स करायचं म्हणजे हा रंग बनतो. खूप सुंदर दिसतो रांगोळीमध्ये हा रंग. लाल रंगामध्ये थोडासा ब्लॅक टाकायचा, छान मिक्स करून मग हा रंग तयार होतो छानसा. पहा किती सुंदर रंग दिसतोय हा. खूप सुंदर दिसतो हा रंग भरल्यास. आणि आता नेक्स्ट स्टेप पाहूया आपण. तर मी दाखवते त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला असे डिझाईन काढून घ्यायचे आहे. प्रत्येक बाजूला दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये याप्रमाणे बाहेरच्या साईडला याप्रमाणे आपल्याला डिझाईन काढायचे आहे. आणि या डिझाईन पुढे याप्रमाणे आपल्याला डॉट टाकायचा आहे. तुम्ही एक डॉट पण टाकू शकता आवडीप्रमाणे. पुढचे नाही टाकले तरी चालतात. आणि आतमध्ये चांदणीमध्ये याप्रमाणे आपण व्हाईट कलरचे लाईन मारून घेत आहोत. आणि आतमध्ये तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही रांगोळी काढू शकता. मी इथे गणपती काढते आहे. खूप छोटा गणपती झाला आहे. तुम्ही मोठ्या साईजमध्ये पण टाकू शकता. मोठे डॉट टाकायचे आणि गणपती काढायचा. आतमध्ये 1 डॉट आणि बाजूला 2 डॉट, चेहरा आणि कान होतं. आणि मधल्या डॉटला लाईन ओढून सोंड काढायची आणि खाली 2 डॉट मारून त्या लाईन पायाच्या ओढून घ्यायच्या आणि वर सोंड काढायची. असे खूप सुंदर आणि इझी गणपतीची रांगोळी लगेच तयार होते. याप्रमाणे मी हे टाकून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता. चांदणीच्या बाहेरच्या टोकाला पण आपण पिवळे डॉट दिलेले आहेत. आणि गणपती काढून गणपतीच्या खाली 3 लाईन मोडून त्यावरती आपण
येलो कलर आणि रेड कलरचे डॉट दिलेले आहेत. याप्रमाणे आपली रांग